अहो त्या विसर नाव जे स्टार्ट काय म्हणा स्टार्ट. दख्खनचा राजा केदारनाथाची यात्रा नुकतीच पार पडली. या यात्रेसाठी येणाऱ्या ज्या मानाच्या शासनकाठी आहेत त्यामधील एक म्हणजे क्रमांक 1ची जुन्यापाड्याची शासनकाठी. या शासनकाठीला संपूर्ण गावातील जोतीकुटुंब सगळे ग्रामस्थ अगदी रद्द असतात, अगदी भावपूर्वक निरोप देत असतात. जर तुम्ही आता रस्त्यावर बघितलं तर संपूर्ण सगळं गाव आज या रस्त्यावर आलेलं आहे ते केवळ या 1 नंबरच्या काठीला निरोप देण्यासाठी. खरं तर त्यांचं हे नाताची भक्ती आणि शासनकाठीचं प्रेम हे अगदी हेवा करण्यासारखं आहे. कारण काठी उभारल्यापासून अगदी आणि ती काठी गावी जाईपर्यंत हे लोक वर्तस्थपणे देवाची सेवा करत असतात. धन्य ती नादभक्ती आणि धन्य ते पाडकर असंच त्यांच्या भक्तीला म्हणायला पाहिजे आणि त्यांना सलाम केला पाहिजे. तर आपण असं करूया त्यांच्यात एका मार्केट बोलून आपण 4 शब्द आपण हिरो लागली. सगळी आमच्याकडे पूजेत लोक आज रस्त्यावर आहे असा रद्द निरोप काठीच्या माग स्टार्ट. तर चालू. तर आता आपल्या बरोबर आहेत काठीची मानकरी भूषण डाणे साहेब. आता ते आपला जो काय अनुभव आहे शासकाने उभा राहिल्यापासून आणि आज इथून त्यांना आपण निरोप देतोय याबद्दल त्यांनी 4 शब्द सांगत असं मी त्यांना विनंती करतो. भूषण साहेब काय सांगा. चैत्र यात्रेचा महोत्सव हा पाळणे गावात साधारणपणे गुढीपाडव्यापासून चालू झालेला आहे. तेव्हापासूून आत्तापर्यंत जवळजवळ आता 15वे दिवस होत आले. आम्ही शासनकाठीची तयारी करतोय. एकच एकाग्रता होती आमच्याकडे मनात की ही शासन घेऊन ज्योतिबाच्या चरणाशी यायचं आहे आणि चैत्र यात्रा घडवायची. आता आज जवळजवळ इथं 3 दिवसाचा प्रवास करून आमची शासनकाठी इथं आली. पायी प्रवास करून ज्योतिदेवाची यात्रा काल चैत्र यात्रा झाली. आज 3रा दिवस आहे. आज निरोपाच्या वेळ घेऊन आम्ही आज माघारी निघतो. तर एकच भावना आहे की देवाने जसं आम्हाला आत्तापर्यंत आशीर्वाद दिलेला आहे तिथल्या पुजारी मंडळीनं आम्हाला सहकार्य केलेलं आहे. हे सहकार्य असंच इथून पुढे चालत राहू आणि ही शासनकाठीची परंपरा उत्तरोत्तर शेकडो वर्ष भविष्यात अशी चालत राहू अशी नाथचरणी मी प्रार्थना करतो. पाळीच्या शासनकाठीबद्दल सांगायचं झालं तर जेव्हापासून ज्योतिबा देवस्थान अस्तित्वात आहे 3 टप्प्यात आपण सांगू शकतो. पुरातन काळ, शाहू महाराजांचा काळ असेल आणि आत्ता चालू काळ. 3 टप्प्यात शासनकाठीचं महत्त्व सांगायचं झालं तर जेव्हापासून नाथ केदारांनी राक्षसांचा वध करून इथं आपलं स्थान निर्माण केलं, केदार इथं आले, त्यांच्या विजयाचं प्रतीक म्हणून हा शासनकाठीचा उत्सव चालू झाला. तेव्हापासून आमची शासनकाठी एक त्यांच्या सैन्यात आमचे पूर्वज असतील त्यांचं आठवण म्हणून आजही आम्ही या नाथांच्या विजय सोहळ्यात आजही चैत्र यात्रेच्या प्रतीकानुसार आम्ही सहभागी होतोय. शाहूकालीन म्हणला तर कोल्हापूरचे शाहू छत्रपती असतील आणि सातारा शाहू छत्रपती यांनी एकत्रित ज्योतिबा देवस्थानला भेटी दिलेल्या तो पुरावा आहे. सातारा शाहू छत्रपतींनी आमच्या देवस्थानला 2 विटा दिलेल्या आहेत. जवळजवळ आमच्या शासनकाठीला 22 एक साधं देवस्थान म्हणलं आमच्या शासनकाठी ते चालण्यासारखं आहे. एक साधारणपणे 22 कारखानदार देवसेवक शासनकाठीची सेवा करतायत. त्यांना घेऊन आज जवळजवळ 3-4 दिवसाचा लवाजमा आम्ही इथं येतो, यात्रा करतो आणि आता हे 3 दिवसाचा परतीचा प्रवास करून आम्ही पुन्हा गावात जाणार. गावात शासन पोचल्यानंतर गावची यात्रा पुन्हा मोठ्या लाखो भाविकांची उपस्थिती पार पडते. तिथं पुन्हा ही मोठी यात्रा होऊन तिथं पाकळणीपर्यंत 3-4 दिवस उत्सव चालतो आणि त्यानंतर यात्रेत सांगता होते. पण आज अक्षरशः सांगायचं म्हटलं तर डोळे भरून यासारखी परिस्थिती असते. कारण आज आम्ही पुढच्या वर्षी यासाठी निरोप घेऊन निघतो इथं देवाचा. नक्कीच पुढच्या वर्षी ह्यापेक्षा मोठी परंपरा घेऊन मोठा लवाजा घेऊन किंवा आणखीन बंद पडल्यावर जुन्या चालू पुन्हा चालू करून आम्हाला सरांच्या मार्गदर्शनातून नक्कीच आम्ही इथून पुढे येत राहू आणि परंपरा अशीच पाळत राहू. चांगलं साधारणतः एक उदाहरण केलं की नाही कसं केलं मला सांगितलं एक लक्षात घ्या तुम्ही जाताय पाडकेला जाते नाते
तर आज या ठिकाणी मानाच्या पुण्यापाण्याचा एक नंबरच्या काठीचा निरोप आज या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रम पार पडलेला आहे. आज यथासांग पूजा होऊन आणि आरती होऊन आज पाडेकरांचा यात्रा प्रवास या ठिकाणी संपन्न झाला आहे. आता ते परतीच्या वाटेवर चालले. आपण सर त्यांना काय करूया, नाथा करून शुभेच्छा देऊया. त्याचा प्रवास सुखाचा होऊ दे आणि त्यांच्या हातून खूप खूप नाथा सेवा घडावी अशी मी सतीची व्यक्त करतो आणि चांगली